हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा म्हणजे या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे 13 जुलै 2026 ते 19 जुलै 2026 या संपूर्ण आठवड्याच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. आपण कोणत्याही सरकारी परीक्षेची तयारी करत असाल तर त्या दृष्टीने हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर अशा नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर कसोटी शतक ठोकणारी जगातील पहिली महिला क्रिकेटपटू कोण बनली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, यास्तिक भाटिया या लंडनमधील लॉर्ड्सच्या क्रिकेट ग्राउंडवर कसोटी शतक ठोकणारी जगातील पहिली महिला क्रिकेटपटू बनली आहे. ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, नुकतेच भारताचे सरन्यायाधीश म्हणजेच चीफ जस्टिस ऑफ इंडिया न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी कोठे अत्याधुनिक टॉवर ऑफ जस्टिस या नवीन न्यायिक संकुलाचे उद्घाटन केले आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, गुरुग्राम या ठिकाणी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी टॉवर ऑफ जस्टिस या नवीन न्यायिक संकुलाचे उद्घाटन केले आहे. तर ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघूयात. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री हेली टुरिझम आणि एअर टुरिझम सेवा योजना 2026चा अधिकृत शुभारंभ केला आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, बिहार राज्य सरकारने मुख्यमंत्री हेली टुरिझम आणि एअर टुरिझम सेवा योजना 2026चा शुभारंभ केला आहे. तर ऑप्शन क्रमांक बी, बिहार हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. नुकतेच भारतीय भालाफेकपटू म्हणजेच जॅव्हेलिन थ्रोवर आनंद सिंग याने आशियाई अंडर-23 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 80.57 मीटर वैयक्तिक सर्वोत्तम भालाफेक करत कोणते पदक जिंकले आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सुवर्णपदक म्हणजेच गोल्ड मेडल. तर भारतीय भालाफेकपटू आनंद सिंग यांनी आशियाई अंडर-23 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 80.57 मीटर वैयक्तिक सर्वोत्तम भालाफेक करत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. तर ऑप्शन क्रमांक बी, सुवर्णपदक हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 17 जुलै 2026 रोजी भारताची पहिली हायड्रोजन रेल्वे म्हणजेच इंडियाज फर्स्ट हायड्रोजन ट्रेन अधिकृतपणे कोठून लॉन्च केली जाणार आहे? तर हरियाणा या राज्यामधून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारताची पहिली हायड्रोजन रेल्वे अधिकृतपणे लॉन्च केली जाणार आहे. ऑप्शन क्रमांक सी, हरियाणा हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. नुकतेच भारताचे पहिले हाय अल्टिट्यूड मेडिसिन अँड पब्लिक हेल्थ रिसर्च सेंटर कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे? तर हिमाचल प्रदेश या ठिकाणी भारताचे पहिले हाय अल्टिट्यूड मेडिसिन अँड पब्लिक हेल्थ रिसर्च सेंटर स्थापन केले जाणार आहे. तर ऑप्शन क्रमांक सी, हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल एअर पॉवर रँकिंग 2026 मध्ये भारतीय हवाई दल म्हणजेच इंडियन एअरफोर्स कितव्या स्थानावर राहिले आहे? तर बरोबर उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक बी, तिसऱ्या. तर ग्लोबल एअर पॉवर रँकिंग 2026 मध्ये आपल्या भारतीय हवाई दलाचा तिसऱ्या क्रमांकावरती स्थान आहे. तर या रँकिंगमध्ये पहिले 3 क्रमांक बघूयात. पहिल्या स्थानावरती आहे अमेरिका म्हणजेच USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. सेकंड आहे रशिया आणि थर्ड नंबरला म्हणजे तिसऱ्या क्रमांकावरती आहे आपला भारत देश. तर या रँकिंगमध्ये भारत आपला तिसऱ्या क्रमांकावरती आहे. ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न, नुकताच जागतिक युवा कौशल्य दिन म्हणजेच वर्ल्ड यूथ स्किल्स डे कधी साजरा करण्यात आला आहे? तर 15 जुलै या दिवशी जागतिक युवा कौशल्य दिन ज्याला म्हणतात वर्ल्ड यूथ स्किल्स डे हा साजरा करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक बी, 15 जुलै हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता यावर्षीची थीम म्हणजेच संकल्पना बघूयात. तर स्किल्स फॉर अ शेअर्ड फ्युचर म्हणजेच सामायिक भविष्यासाठी कौशल्ये ही या वर्षीची थीम होती 2026ची. पुढील प्रश्न, नुकतेच प्रसिद्ध उंजा जिरा म्हणजेच उंजा कमिन्स आणि उंजा सर्फ ज्याला म्हणतात उंजा फेनेल या 2 कृषी उत्पादनांना भौगोलिक संकेत म्हणजेच जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग GI टॅग मिळाला आहे. हे कोणत्या राज्यातील उत्पादने आहेत?
तर ऑप्शन क्रमांक बी गुजरात हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. गुजरात या राज्यातील ही 2 उत्पादने आहेत. उंजा जिरा आणि उंजा सौफ या कृषी उत्पादनांना नुकताच भौगोलिक संकेत ज्याला जी.आय. टॅग म्हटलं जातं, तर तो नुकताच जी.आय. टॅग मिळाला आहे. तर ऑप्शन क्रमांक बी गुजरात हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने भारतातील पहिल्या सरकारी संचलित AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा केली आहे? तर ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक. कर्नाटक राज्य सरकारने भारतातील पहिल्या सरकारी स्वयंचलित AI विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा केली आहे. ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 22वे राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा 2026 म्हणजेच 22nd कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप्स 2026चा अधिकृत शुभंकर म्हणजेच मॉस्कोट काय आहे? तर ऑप्शन क्रमांक बी मयूर हा 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा 2026 म्हणजे यावर्षीच्या स्पर्धेचा अधिकृत शुभंकर आहे. तर ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. नुकतेच पिल्ले संपदा योजना कोणत्या राज्याद्वारे सुरू करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक सी आंध्र प्रदेश या राज्याद्वारे पिल्ले संपदा ही योजना सुरू करण्यात आली आहे. तर ऑप्शन क्रमांक सी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. या योजनेविषयीची अधिक माहिती बघूयात. तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नारा चंद्रबाबू नायडू यांनी राज्यातील घसरणारा जन्मदर म्हणजेच फर्टिलिटी रेट रोखण्यासाठी पिल्लाले संपदा म्हणजेच मुले हीच संपत्ती चिल्ड्रन्स आर वेल्थ ही नवीन योजना 11 जुलै 2026 रोजी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विजयवाडा येथे अधिकृतपणे सुरू केली आहे. या योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये बघूयात. तर तिसरे मूल जन्माला आल्यास संबंधित कुटुंबाला सरकारकडून 30,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाईल. तसेच चौथे मूल जन्माला आल्यास संबंधित कुटुंबाला सरकारकडून 40,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाईल. तर ही होती या योजनेविषयीची अधिक माहिती. पुढील प्रश्न बघूयात. नुकतेच फॉर्च्यून इंडिया मोस्ट पॉवरफुल वुमेन 2026च्या यादीत कोणत्या भारतीय महिलेला अव्वल स्थान मिळाले आहे म्हणजेच पहिले स्थान मिळाले आहे? तर ऑप्शन क्रमांक सी नीता अंबानी यांना फॉर्च्यून इंडिया मोस्ट पॉवरफुल वुमेन 2026 या यादीमध्ये पहिले स्थान मिळाले आहे. तर ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. नुकतीच बिमस्टेक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची म्हणजेच NSAची बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक सी नवी दिल्ली या ठिकाणी बिमस्टेक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. तर ऑप्शन क्रमांक सी नवी दिल्ली हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. लगेचच बिमस्टेक याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊयात. तर स्थापना झाली होती बिमस्टेकची 6 जून 1997 रोजी. मुख्यालय आहे ढाका बांगलादेश या ठिकाणी. सुरुवातीला यामध्ये बांगलादेश, भारत, श्रीलंका आणि थायलंड हे 4 देश होते. म्हणून याचे नाव बीस्ट EC म्हणजेच बांगलादेश इंडिया श्रीलंका थायलंड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन असे होते. डिसेंबर 1997मध्ये म्यानमार देश सामील झाल्यानंतर याचे नाव बिम्स्ट EC झाले. पुढे 2004मध्ये नेपाळ आणि भूतान हे देश समाविष्ट झाल्यानंतर या संघटनेचे नाव बदलून बिमस्टेक म्हणजेच बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन म्हणजेच बंगालच्या उपसागराचा बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठीचा पुढाकार असे करण्यात आले होते. तर ही आहे बिमस्टेक या संघटनेविषयीची अधिक माहिती. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नुकतेच रोग देखरेख म्हणजेच डिझीज सर्व्हिलन्स यंत्रणा मजबूत करण्यासाठी कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने तातडीच्या प्रभावाने कुष्ठरोगाला अधिसूचित करण्यायोग्य रोग म्हणजेच नोटिफिएबल डिसीज घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक सी जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. जम्मू आणि काश्मीर या राज्याने तातडीच्या प्रभावाने कुष्ठरोगाला म्हणजेच लेप्रोसीला अधिसूचित करण्यायोग्य रोग म्हणजेच नोटिफिएबल डिसीज म्हणून घोषित केले आहे. तर ऑप्शन क्रमांक सी जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. नुकतीच 8वी भारत जपान संरक्षण नीती वार्ता म्हणजेच इंडिया जपान डिफेन्स पॉलिसी डायलॉग कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक बी टोकियो जपान या ठिकाणी 8वी भारत जपान संरक्षण नीती वार्ता आयोजित करण्यात आली आहे. ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे.
पुढील प्रश्न बघूयात. नुकतेच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्समध्ये म्हणजेच US फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्समध्ये कोणत्या माजी RBI गव्हर्नरची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक डी रघुराम राजन यांची अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्समध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. तर ऑप्शन क्रमांक डी रघुराम राजन हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आपल्या चॅनलवरती नुकताच महत्त्वाच्या नियुक्त्या म्हणजेच इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट्स 2026 यावरील एक महत्त्वाचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे. तर चॅनलला एकदा व्हिजिट करून नक्की हा व्हिडिओ बघू शकता. परीक्षे दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट्स. तर एकदा नक्की व्हिडिओ बघा. आता आपण यापुढे रघुराम राजन यांची कारकीर्द बघणार आहोत. रघुराम राजन हे 2013 ते 2016 या काळात RBIचे 23वे गव्हर्नर म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचे मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून ही जबाबदारी सांभाळली आहे. तर ही होती रघुराम राजन यांच्या कारकिर्दीविषयीची थोडक्यात माहिती. आता RBI विषयीची माहिती जाणून घेणार आहोत. स्थापना झाली होती RBIची 1 एप्रिल 1935 साली हिल्टन यंग कमिशनच्या शिफारशीनुसार. राष्ट्रीयकरण करण्यात आले होते 1 जानेवारी 1949 साली. मुख्यालय आहे RBIचे मुंबई, महाराष्ट्रमध्ये. सध्याचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. हे 26वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत. पहिले भारतीय गव्हर्नर RBIचे CD देशमुख होते. प्रमुख कार्य बघूयात RBIचे तर नोटा छापणे आणि चलन जारी करणे, महागाई नियंत्रणासाठी मौद्रिक धोरण म्हणजेच मॉनिटरी पॉलिसी ठरवणे, सर्व बँकांवर नियंत्रण ठेवणे म्हणजे बँकांची बँक असं RBIला संबोधले जातं. तसेच भारताचा परकीय चलन साठा म्हणजेच फॉरेक्स सांभाळणं ही RBIची प्रमुख कार्य आहेत. तर ही संपूर्ण RBI विषयीची माहिती थोडक्यात सांगितली आहे. व्हिडिओचा कंटेंट जर आवडत असेल, क्वालिटी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुढील प्रश्नाकडे वळूयात. आंतरराष्ट्रीय न्याय दिन म्हणजेच इंटरनॅशनल जस्टिस डे दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर 17 जुलै. ऑप्शन क्रमांक सी 17 जुलै या दिवशी आंतरराष्ट्रीय न्याय दिन म्हणजेच इंटरनॅशनल जस्टिस डे हा साजरा केला जातो. तर यावर्षीची थीम बघूयात. प्रमोटिंग जस्टिस, अकाउंटेबिलिटी अँड ह्युमन राईट्स वर्ल्ड वाईड. याचाच अर्थ जगभरात न्याय, उत्तरदायित्व आणि मानवाधिकारांना प्रोत्साहन देणे ही यावर्षीची म्हणजेच 2026ची संकल्पना होती. थीम म्हणजेच संकल्पना आंतरराष्ट्रीय न्याय दिन या दिवसाची. पुढील प्रश्न बघूयात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संस्कृतम 2026चे उद्घाटन कोठे केले आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संस्कृतम 2026चे उद्घाटन केले आहे. ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. नुकतेच कोणत्या राज्य शासनाने कौशल्य विकास व्यवस्था संगणकीकृत करण्यासाठी कौशल सेतू आणि कौशल सारथी ही 2 संकेतस्थळे खुली केली आहेत? तर ऑप्शन क्रमांक सी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. उत्तर प्रदेश राज्य शासनाने कौशल्य विकास व्यवस्था संगणकीकृत करण्यासाठी कौशल सेतू आणि कौशल सारथी या 2 संकेतस्थळे खुली केली आहेत. पुढील प्रश्नाकडे वळूयात. नुकतेच जम्मू काश्मीर बँकच्या मुख्य अनुपालन अधिकारी पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राकेश मगोत्रा. ऑप्शन क्रमांक बी राकेश मगोत्रा यांची जम्मू काश्मीर बँकच्या मुख्य अनुपालन अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. 19 जुलै 2026 रोजी खेळवल्या गेलेल्या फिफा विश्वचषक 2026 म्हणजेच फिफा वर्ल्ड कप 2026च्या अंतिम सामन्यात कोणत्या देशाने विजेतेपद पटकावले आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी स्पेन या देशाने फिफा विश्वचषक 2026चे विजेतेपद पटकावले आहे. अधिक माहिती बघूया. तर 19 जुलै 2026 रोजी झालेल्या फिफा विश्वचषक 2026च्या अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करून विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. फेरान टॅरेसने 106व्या मिनिटाला निर्णायक गोल करून स्पेनला हे विजेतेपद मिळवून दिले आहे. पुढील प्रश्न बघूयात. महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी स्वतंत्र कायदा म्हणजेच महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा 2026 लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर आपले महाराष्ट्र राज्य हे महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी स्वतंत्र कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. तर ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे.
पुढील प्रश्न बघूयात. केंद्र सरकारने खालीलपैकी कोणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या म्हणजेच NHRCच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. महाराष्ट्र सरकारने राज्यातील ग्रामीण भागातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य करण्यासाठी कोणती नवीन योजना सुरू केली आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज युवा उद्योग योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने राज्यातील ग्रामीण भागातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य करण्यासाठी सुरू केली आहे. ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. कोणत्या आशियाई देशाने प्लास्टिक प्रदूषणाचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशात सिंगल यूज प्लास्टिकच्या उत्पादनावर आणि आयातीवर पूर्णपणे बंदी घातली आहे? तर थायलंड या आशियाई देशाने प्लास्टिक प्रदूषणाचा सामना करण्यासाठी ही सिंगल यूज प्लास्टिकच्या उत्पादनावर आणि आयातीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. तर ऑप्शन क्रमांक बी थायलंड हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर या होत्या संपूर्ण 13 जुलै 2026 ते 20 जुलै 2026 या संपूर्ण आठवड्याच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास आणि व्हिडिओचा कंटेंट आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.